हॅलो गाईज, वेलकम टू आवर नेक्स्ट व्लॉग. ह्यामध्ये आपण इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन करणार आहोत आणि काही गणपती बाप्पांच्या आगमनाला जाणार आहोत. हे मंदिर डोक्यात स्टेशनच्या समोरच्या गल्लीतून 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. या गणपतीला इच्छापूर्ती गणेश असंही म्हटलं जातं, कारण की इथली प्रतिमा ही स्वयंभू आहे. ह्या बाप्पाच्या प्रकट होण्याची नक्की काय स्टोरी आहे हे आम्ही तिथल्या गुरुजींना विचारलं. तर त्याने आम्हाला अशी गोष्ट सांगितली, इथेच मागे डॉकयार्ड असल्या कारणाने सर्व डॉकयार्डमधले कामगार इथेच वसाहतीला असतात. त्यातील एक कामगार दर मंगळवारी टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पाया पडायला जायचा. एके दिवशी त्याची आई आजारी असल्यामुळे त्याला तिथे जाता आले नाही. आपल्या बाप्पाला भेटता आले नाही म्हणून तो हताश होऊन एका झाडाखाली बसला व तिथेच त्याची झोप लागली. तेवढ्यात त्यांनी उठून पाहिले तर त्या झाडाने गणपतीचे स्वरूप घेतले होते. त्या झाडाच्या अनेको शाखांचे गणपती बाप्पाच्या सोंडेसारखे स्वरूप आहे. चला आता तुम्हालाही दाखवतो की हे बाप्पा नक्की कसे दिसतात. येथे शंकराची ही एक खूप सुंदर पिंड आहे आणि खूप सारे देवी देवतांचे प्रतिमाही आहेत. इथे थोड्या वेळही बसून खूप जास्त प्रसन्न वाटलं. मग आम्ही इथून पाया पडून निघालो आपल्या बाप्पाच्या आगमनाला. आम्ही बाप्पाच्या कारखान्यापाशी जाणारच होतो तेवढ्यात आम्हाला हे दिसले, मुंबईचा माघी राजा म्हणजेच कुंभारवाड्याचा माघी गणपती. याला मुंबईचा माघी राजा असे म्हणतात कारण की कुंभारवाड्याचे मंडळ हे असे पहिले मंडळ होते ज्यांनी मुंबईमध्ये माघी गणपतीची स्थापना करणं सुरू केलं आणि हे त्यांच्या मंडळांचे 80वे वर्ष आहे.
बाप्पाचे दर्शन करून आणि खूप फिरून आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही गेलो के रोल्समध्ये, जे परेल स्टेशनपासून बाहेर आल्यावरच आहे. हे फेमस आहे त्यांच्या काठी रोलसाठी. इथे व्हेज नॉनव्हेज असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. परेलवरून आम्ही गेलो कांदिवलीला, चारकोपच्या चिंतामणीच्या आगमनासाठी. या मूर्तीचे खूप प्रसन्न डोळे होते, ते बघून खूप आनंद झाला. मूर्तीच्या मुकुटावरती देवीच्याही चेहऱ्याची खूप छान प्रतिमा होती. या बाप्पाचेही आगमन ढोल ताशा पताका यांच्या सुंदर सादरीकरणाने झाले. तिथून आम्ही आलो कांदिवली ईस्टला. तिथे स्वागताचे हे फटाके होते आपल्या कांदिवलीच्या गणाधीशसाठी. तिथे गणपतीच्या स्वागताला आपले देवों के देव महादेव आणि माँ काली आली होती. महादेव, माँ काली आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी. तुम्हाला देखील असे नवीन नवीन फूड एक्सप्लोअर करायचे, प्लेसेस एक्सप्लोअर करायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आमच्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा. आमचं नाव आहे SP राईड टू बाईक. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.